नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मैथिली या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी संपूर्ण आणि संयुक्त संस्कृत याची वासर तालिका बघणार आहोत। संयुक्त संस्कृतच्या पुस्तकात पान नंबर 4 आणि संपूर्ण संस्कृतच्या पुस्तकात पठत बोधत समयच्या खाली तुम्हाला वासर तालिका दिलेली आहे बघा। आता मराठीमध्ये नावं तुम्हाला माहिती आहेत सगळी, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार। आता ह्यांना संस्कृतमध्ये काय नावं आहेत बघा। सोमवासरः, मंगलवासरः, बुधवासरः, गुरुवासरः, शुक्रवासरः, शनिवासरः आणि रविवासरः। आता आपण मराठीमध्ये कसं म्हणतो, आज सोमवार आहे, उद्या मंगळवार आहे, परवा बुधवार आहे, तेरवा गुरुवार आहे, किंवा काल त्याच्या आधीचा दिवस, आज सोमवार आहे, काल रविवार होता, परवाच्या दिवशी शनिवार होता, तेरवा दिवशी शुक्रवार होता। आता हे जे आहे आज, काल, परवा, तेरवा किंवा आज, उद्या, परवा, तेरवा यांना संस्कृतमध्ये काय म्हणायचं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे। बघा इथं तालिका दिलेली, अद्य बुधवासरः, श्वः गुरुवासरः, परश्वः शुक्रवासरः, प्रपरश्वः शनिवासरः। अद्य म्हणजे आज, श्वः म्हणजे उद्या, परश्वः म्हणजे परवाच्या दिवशी, उद्याच्या नंतरचा दिवस, आणि प्रपरश्वः 13वा दिवस म्हणजे उद्याच्या परवाच्या नंतरचा दिवस। आता काल ह्याला काय म्हणायचं बघा, अद्य म्हणजे आज, यह म्हणजे काल, हला य आणि विसर्ग आहे, यह म्हणजे काल, परयह म्हणजे परवाचा दिवस आणि प्रपरयह म्हणजे 13वाचा दिवस। अशा प्रकारे ही वासर तालिका तुम्हाला सोडवायला अतिशय सोपी आहे। अशाच वासर तालिका तुम्ही तुमच्या मनाने बनवून सोडवू शकता, जेणेकरून ह्यांचा सराव होईल। संपूर्ण आणि संयुक्तला परीक्षेमध्ये ही वासर तालिका 2 मार्काला कंपल्सरी येते, तेव्हा याचा अभ्यास आणि सराव करणं अतिशय आवश्यक आहे। धन्यवाद।